वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला गती देणाऱ्या 2 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची आर्थिक मंजुरी मिळाली आहे। खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी प्राप्त झाली असून यामुळे या परिसरातील रेल्वे संपर्क आणि विकासाला नवी दिशा मिळणार आहे। नरखेड ते वाशिम या 232 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी प्राथमिक तांत्रिक तपासणी आणि प्रवासी माल वाहतूक सर्वेक्षण करण्यासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या सर्वेक्षणामुळे भविष्यात या मार्गावर नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यासोबतच मूर्तिजापूर ते यवतमाळ या 112.27 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी अंतिम स्थानिक सर्वेक्षण करण्याकरता 2,25 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे। या सर्वेक्षणामुळे या मार्गाच्या कामाला वेग येणार असून रेल्वे सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या मंजुरीमुळे वाशिम, यवतमाळ आणि आसपासच्या भागातील नागरिकांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा उपलब्ध होतील। या प्रकल्पांमुळे व्यापार, उद्योग आणि प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात सोयी निर्माण होऊन स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।